आज जायचं होतं आईच्या घरी, पटपट कामं आवरून घ्यावी हा विचार करून म्हटलं कपडे पहिले धुवून घ्यावेत. आणि म्हणून मी ह्या रूममध्ये आले. बघते तर काय एवढी सगळी कपडे मुलांनी टाकली होती. मग काय डोक्यालाच हात लावला. आता म्हटलं हे धुतल्याशिवाय तर भाग नाही, कारण उद्या शाळेत जाण्यासाठी त्यांना लागतातच. पहिल्यांदा कपडे भिजत टाकून घेतले आणि नंतर ना जे लोणी करायचं होतं, तूप करायचं होतं ते करून घेतलं. इकडे जेव्हा लोणी कडवत ठेवलं आणि बाकीची कामं करून घेतली, तरीसुद्धा खूप उशीर झाला. गेले तर बायका सगळ्या चपात्या बनवत होत्या आणि मी सुद्धा मग म्हटलं आता पटकन चपाती बनवून घ्यावी. भजनकरी मंडळीसुद्धा आले होते. त्यांचं भजन वगैरे चालू होतं. भात आमटी आईने करून घेतली होती आधीच. आता ते इकडे भजन सुरू होतं. आमचं इकडे नैवेद्याचं ताट बनवायचं चालू होतं, पापड तळायचे चालू होते. नंतर फुलं वगैरे टाकून घेतली. ते सगळं आतमध्ये आम्ही करत होतो. तोपर्यंत बाहेर सगळ्यांना ताटं वगैरे मांडून घेतली होती. मस्त अशी आमटी भात सगळं दिलं बाहेर वाढण्यासाठी. सगळे भजनकरी मंडळी जेवायला बसले. आता हे सगळं जेवण असं होतं. कढी पण बनवली होती आईने, घरीच बनवलं होतं सगळं. छान असं जेवण केलं पोटभर आणि नंतर ना घरी निघालो. आता हे आजीचं 13व्या विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल गाऊनी नाचो. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल गाऊनी वैकुंठीचा देवा आम्ही हरिधनाने, वैकुंठीचा देवा आम्ही हरिधनाने. असा होता छोटासा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.